गोलंदाजीसाठी एक धाव दिली, एक विकेट आणि 3 महत्त्वपूर्ण कॅचेस पकडले. खास करून सूरजची जी कॅच होती ती खूप महत्त्वाची होती आणि उलटा पाठीमागे धावत त्याने ती कॅच पकडली आणि कोळेकरवाडी संघ दुसरी देखील मॅच जिंकतोय. खूप साऱ्या शुभेच्छा कोळेकरवाडी संघाला. मॅच मध्ये आता आपण जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. मी मराठी क्रिकेट समालोचक व्हॉइस ऑफ मालदन भरत जाधव तुमचं स्वागत करतो. माझ्यासोबत जोडलेले आहेत गुणलेखक पवार सर. GTC लाईव्ह वरतीही आपण लाईव्ह स्पर्धेचं टेलिकास्टिंग पाहतोय. आत्ताच तुम्ही गोड आवाज ऐकला मिस्टर DD सर यांचा गोड आवाज तुम्ही ऐकला. चांगलं जाऊयात चालू असलेल्या मॅच मध्ये मत्रेवाडी विरुद्ध जिद्दी मराठा शेडगेवाडी. शेडगेवाडी संघाने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चला मॅच स्टार्ट करायचे. दोन्ही टीमचे 12 खेळाडू यायचे आहे. अतुल चव्हाण आणि संजय मत्रे ओपनिंगला आपण पाहतोय. पहिलाच चेंडू डाऊन द लेग साइड पंचांच्या माध्यमातून वाईट दर्शवला जातो. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव जोडली जाते धावफलकावरती. विनोद आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. शेडगेवाडी संघाकडून पहिलं महत्त्वाचं षटक. चांगला बॉल खोलो टप्प्याचा, परंतु अतुलच्या बॅट मध्ये रचना आहे, कला आहे, कलेबाज आहे हा कलाकार. चौकार येतोय. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. 5 धावा धावफलकावरती. आणखीन एक लॉफ्ट केलाय, परंतु यावेळेस फटका बसलाय. 5 क्षेत्ररक्षक. कॅचिटचा कॉल. हो हो हो, कॅच ड्रॉप होते. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू
अडवला जातोय. चांगला एफर्ट राहिला शेडगेवाडी संघाचे चारही क्षेत्ररक्षक आणि या चारही क्षेत्ररक्षकांचं कौतुक करावं लागेल. खास करून मिडॉनचा क्षेत्ररक्षक खूप लांबून धावत गेला होता. ओहो चांगला बॉल. पंचाकडे दाद मागितले लेग बायची, परंतु लेग बायच्या स्वरूपात एक धाव आले. धावफलक पाहिले गेले तर 9 आकड्यावरती आहे. कमबॅक केलाय विनोद यांनी. खूप मोठा अनुभव आहे आतापर्यंत. खूप क्रिकेट खेळले, ग्रामीण क्रिकेट असो शहरी क्रिकेट असो, आणि अनुभवाचा चांगला वापर करत असताना त्यांना आपण पाहतोय. पुन्हा एकदा डाऊन टू लेग साइड वाईड बॉल दर्शवत आहेत मुख्य पंच पवार सर. आपण पाहतोय त्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये. जर पाहिलं गेलं तर जो अँगल आहे दादांचा तो थोडासा लेफ्टी फलंदाजाला आउटस्विंग पद्धतीचा जातोय. राईट आर्म सीमर गोलंदाज आहेत. मीडियम पेसर दुपारचं सत्र आपण पाहतोय. चांगल्या मॅचेस दिवसभरात आपण पाहिलं. डान्सिंग डाऊन द विकेट आले. थोडासा अतिरिक्त बाउन्स, प्रेशर टाकण्याचा प्रयत्न राहिलाय. अपील सातत्याने केली जाते आणि अपील होत राहील, कारण की ज्या पद्धतीची गोलंदाजी राहिले विनोद यांची. कमबॅक केलाय. अतिरिक्त बाउन्स चेंडू एसटी रक्षकाच्या दस्तान्यामध्ये विसावते. डॉट बॉल येतोय. धावा 10 येतं धाव फलकावरती. आणखी एक चांगला बॉल इन स्विंगर पडल्यानंतर आतमध्ये येतोय. चांगला बॉल हाताळला गेला. मिडम पेसर गोलंदाजाची खूप डिमांड आहे सध्याला जर पाहिलं क्रिकेट टेनिस क्रिकेटमध्ये, कारण की तुमच्याकडे लेग ब्रेक ऑफ ब्रेकची जी कला आहे ती मिडम पेसरकडे चांगली आहे. आणि चांगल्या षटकाची सांगता तर चांगल्या षटकाची सुरुवात चालू आहे. पंच 5 चेंडू झालेत. पहिला वाईड आला, त्यानंतर चौकार, त्यानंतर 3 धावा, त्यानंतर लेगबाईची 1 आली, त्यानंतर एक वाईड आला, त्यानंतर एक डॉट आणि आत्ताची 1 धाव. अशा 5 चेंडू झालेत. संजय असतील स्ट्राइकला. 11 धावा. ओ पुन्हा एकदा ब्लॉक करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्राची धाव जोडली जाईल जरूर, पण चेंडू चांगला हाताळला होता. एस्टेनच्या बाजूला जाऊन कोसळतोय. 12 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील. पुन्हा एकदा ब्लॉक करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक्स्ट्राची धाव. 13 धावा होत आहेत धाव फलकावरती. चांगला बॉल पॉइंटला आहे. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी सुरेख. पंचाकडे दाद मागते. येस, पंचांचं बोट आकाशाकडे. तुला परतावं लागेल. मोह आवरला नाहीये. ही धाव घेणं खूप गरजेचं होतं का. पहिलं षटक होतं आणि वाह काय कमालीचं क्षेत्ररक्षण राहिले पॉइंटला जो क्षेत्ररक्षक होता प्रथमेशने आणि प्रथम दर्शन देखील दिले संघाला. विकेट प्राप्त केले
ती म्हणजे अतुल चव्हाण. या मत्रेवाडीची जी A1 जोड आहे त्या जोडीतला महत्वाचा फलंदाज धावचित होतोय. यशस्वी षटक राहिलं स्वामी यांचं. विनोद दादा अनुभवी खेळाडू आहेत आणि अनुभव कसा वापरायचा, कुठे वापरायचा, कधी वापरायचा याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे षटक. महत्वाचा गडी बाद. धावा जरी पाहिल्या तर 13 धावा आल्या आणि एक गडी बाद झाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मत्रेवाडी संघाकडून अमित इनॅट नंबर 3 वरती अमित येतोय आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अभि. राईट आर्म ओव्हर द विकेट. अभि आलाय. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. पंच वाईट दर्शवतायत. पाहिले गेले तर एक्स्ट्राच्या धावा खूप आलेत. बॅट मधून धावा कमी आलेत. एक चौकार सोडल्या व्यतिरिक्त एक 3 धावा आलेल्या 3 डिजिट मध्ये. त्यानंतर हो एक्स्ट्राच्या धावा आलेल्या आहेत. थोडासा फटका. अगोदर बॅट स्विंग झाली. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. एक धाव बॅट न आले यावेळेस. अमितकडे स्ट्राइक असेल. पहिला बॉल फेस करेल तो अभिचा. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात शेडगेवाडी संघाकडून. ओहो चांगला फटका फसलेला आहे परंतु जाईल घोषांकी क्षेत्रामध्ये. डिक्लेअरच्या स्वरूपात धावफलकावरती धाव जोडली जाईल. ऍक्शन पाहिली गेली तर विनोद यांच्या सारखीच ऍक्शन आहे. नक्कीच एक लेजंड खेळाडू आपल्या टीम मध्ये ज्यावेळेस खेळत असतो त्यावेळेस इतर खेळाडू देखील त्यांना फॉलो करत असतात आणि अभिचे ऍक्शन ॲज इट इज जर कंपॅरिझन केलं तर विनोद यांनाच फॉलो करतोय. चांगली ऍक्शन आहे त्याची. पुन्हा एकदा चांगला बॉल. ओ हो वॉट अ बॉल यार. वॉट अ बॉल. चांगला चेंडू. अतिरिक्त बाउन्स आणि शोल्डर लेवलला निघून जाईल. आणखीन एक चांगला चेंडू येतोय. पहिली विकेट गेल्यानंतर प्रेशराइज ठेवलेला आहे. प्रेशर ठेवलेला आहे शेडगेवाडी संघाने मत्रेवाडी टीम वरती. पुन्हा एकदा चांगला बॉल लेफ्ट केलाय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल घोषांकी क्षेत्रामध्ये. आणखीन एक धाव जोडली जाईल धावफलकावरती. आमच्या आज सोबत मस्कर सर बसलेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. धावफलक जर पाहिलं तर 17 या आकड्यावरती स्थिर आहे. पहिल्या षटकामध्ये शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील आणि 4 धावा खर्च केलेत. सुंदर षटक अभिचं. आणखीन एक चांगला बॉल डोक्यावर मारला. मिड विकेटच्या डीप मिड विकेटला. काव कॉर्नर थोडासा वाईडिश घेतलाय. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण देखील सजवले शेडगेवाडी संघाने. एकच धाव येते शेवटच्या चेंडूवरती. दुसऱ्या षटकाची होते सांगतात. दुसऱ्या षटकानंतर 18 धावावरती धावफलक पाहतोय आपण मत्रेवाडी संघाचा आणि जिथे एक गडी बाद झालाय तो म्हणजे स्टार प्लेअर अतुल. अंडर 14 आपण 12th मॅन आहेत दोन्ही टीमचे. आर्यन आणि शेडगेवाडी संघाकडून रुद्र. भविष्यात हे आपल्या गावासाठी खेळतील आणि आताच त्यांना शिकवलं जाते. हो फुल टॉस चुकी केली आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. जो स्कोरबोर्ड थांबवला होता विनोद
आणि अभियाने त्या स्कोर बोर्डवरती 6 धावा अजून लावल्या जातील, कारण की फुल टॉस दिला होता आणि त्याच्यावर फुल टोल वसूल केला. षटकार येतोय अमितच्या बॅट मधून. ओ चांगला बॉल, चांगला कमबॅक राहिलाय. ओ इथे संधी आहे. ओ हो 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 जॉन्टी रोड्स. दीपेश, वाह कमालीचं यष्टीरक्षण राहिलं दीपेशचं. जसं पाहिलं की पोचू शकत नाही, त्याच्या वेगाने गेला आणि 3 स्टंप उडवल्या. दुसरी विकेट प्राप्त होते. पाहिले गेले तर दोन्ही विकेट्स त्या रनआउटच्या स्वरूपात आलेत. आंतरराष्ट्रीय खात्म्याक कीर्तिमान असणारे खेळाडू सर गावस्कर यांनी सांगितलंय धावचीत म्हणजे क्रिकेटची आत्महत्या, आणि तेच आपल्याला पाहायला मिळते मथुरवाडी संघाकडून की सुरुवात चांगली झाली. धावफलक 24 या आकड्यावरती आहे. आपण मध्यंतरामध्ये आहे या पहिल्या इनिंगच्या. आतापर्यंत 2 ओव्हर आणि 2 चेंडूंचा खेळ संपन्न झालेला आहे. धावफलक जर पाहिलं तर 24. अजय मत्रे 4थ्या नंबरवरती उतरलाय. फुलटॉस बॉल लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे पॉइंटला. हो हो त्याच्या डोक्यावरून जातोय डीपला. पहिली धाव वेगाने, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. तिसरीचा प्रयत्न, अतिशय वेगाने धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न. ओहो 3 धाव देखील कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये. 27 धावा धावफलकावरती. चांगले बॅटल रंगले शेडगेवाडी आणि मत्रेवाडी दोन्ही संघामध्ये. ओहो क्लास पटका अगदी लॉफ्ट केलाय. नो मॅन्स लँड मध्ये वॅकंट रिजन. क्षेत्ररक्षकाचा एफर्ट चांगला राहिला जरूर. निश्चित स्वरूपात धावा वाचवलेत. दोन धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत पर्यंत. ओ खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी ब्लॉक करण्याचा प्रयत्न. शेडगेवाडी संघाकडून क्षेत्ररक्षण चांगलं राहिले. अप्रतिम अति उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण राहिलं या संघाकडून. ओहो हुक करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग येतोय. पहिली धाव वेगाने घेतली. दुसरीचा प्रयत्न 1-2 कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. ओ यावेळेस देखील पहा, यावेळेस करामत कमाल केलेली आहे. आणखीन एक धावचीच्या स्वरूपात विकेट. दीपेश आजचा हिरो ठरलाय. गोलंदाजी करून विकेट घेत नाही मी, विकेट कीपरिंग करून विकेट घेतो. आणि तिसरा जो गडी बाद झालाय मथुरवाडी संघाचा तो देखील धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती देखील मॅचेस जिंकल्या जातात हे दाखवून देतो शेडगेवाडी संघ. धावफलक जर पाहिलं तर 31. धावा धावफलकावरती आपण पाहतोय. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं आई भराडी माता 11 कोळेकरवाडी आणि मोरिया 11 मस्करवाडी या दोन्ही संघामध्ये बॅटल रंगलं होतं आणि तिथे कोळेकरवाडी या संघाने बाजी मारलेली आहे. आता या दोन्ही मॅच मध्ये जो जिंकेल तो पुढे जाऊन आई भराडी माता 11 कोळेकरवाडी या संघासोबत खेळेल. परंतु जाऊया आता चालू असलेल्या मॅच मध्ये जिथे शेडगेवाडी संघाचे क्षेत्ररक्षक नाहीयेत तर तटरक्षक आहेत. क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती त्याने आतापर्यंत थांबवून ठेवले मथुरवाडी संघाला. धावफलक पाहतोय आपण 31 या आकड्यावरती. 4थं षटक येतंय आणि ते 4थं षटक घेऊन येतोय स्लॉटचं गोलंदाज प्रथमेश.
ओहो बॅटला थोडासा एज लागून चेंडू जातोय पाठीमागे फ्लेक्स वरती, ज्या फ्लेक्स वरती आमचे सगळे संपूर्ण मान्यवर आहेत ज्यांनी मोलाची साथ दिली या स्पर्धेसाठी, त्यांच्या बॅनरला जाऊन चेंडू थटकतोय. एक धाव येते डिक्लेअरची, एका धावेच्या मदतीने धाव फलक जात आहे 32 या आकड्यावरती मत्रेवाडी संघाचं. फुल टॉस लॉफ्ट केलाय, खूप उंच गेलाय, स्क्वेअर लेग ठेवलाय त्या चेंडूसाठी. खूप वेळ आहे, वेळेचा वापर नाहीये, कॅच ड्रॉप होतंय. नक्कीच ही कॅच जजमेंट थोडंसं चुकलं म्हणावं लागेल. फेकी देखील चुकीची, जजमेंट थोडंसं फसलं गेलं. 2 धावा येत आहेत. अक्षय अजून एका बाजूने खिंड लढवतोय आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, कारण की या धावामध्ये सर्वात जास्त मोलाचा वाटा अमितने उचललाय. ओ सोडून दिलाय डाऊन द लेग साइड. व्हाईट बॉल जरूर आला, परंतु गोलंदाजी करत असताना प्रथमेशचा पाय नॉन स्ट्रायकिंग एटच्या फलंदाजाच्या बॅटला लागला आणि त्याने लगेचच त्या बॅटच्या पाया पडला. खरंच मित्रांनो ही खूप चांगली गोष्ट आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रथमेशसाठी, कारण की बॅट नाहीये तर ती आपली लक्ष्मीच आहे आणि याचा अभिमान, याचा स्वाभिमान ठेवणं गरजेचं आहे. आणि सातत्यानं हो चांगला बॉल ब्लॉक केलाय, डॉट बॉल येतोय. आणि हे शिक्षण आणि शिकवण पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ यांनी कित्येक वर्ष जपलेली आहे. आणि असेच नवीन खेळाडू तयार होतात आणि हेच खेळाडू उद्याचे आपले भविष्य आहेत. चांगला डॉट बॉल आलाय. डॉट बॉल नंतर धावफलक जर पाहिलं तर स्थिर आहे 35 या आकड्यावरती. हो चांगला बॉल, बॉडी अटॅकिंग गोलंदाजी, लेग बायच्या स्वरूपात एक धाव येते. यानंतरचा जो टॉस होईल JK11 निगडे विरुद्ध सहारा चाळकेवाडी, इनिंग्स ब्रेकमध्ये मित्रांनो टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन टॉस का बॉसमध्ये उपस्थित राहायचं आहे. आतापर्यंत या षटकातील 4 चेंडू हाताळलेले आहेत. चांगली गोलंदाजी, 36 धावा धावफलकावरती जोडलेत. ओ पुन्हा एकदा ब्लॉक केलाय, पाठीमागे दीपेश पडला जरूर, परंतु नक्की स्वरूपात बायच्या स्वरूपात आणखीन एक धाव जोडली येते. सलग 2 यॉर्कर. जर आपण भारतीय संघामध्ये पाहिलं तर बुमराह यांना यॉर्कर स्पेशलिस्ट बोललं जातं. त्याच पद्धतीचीच गोलंदाजी प्रथमेशने आणखीन एक 2 यॉर्करचा वापर केला. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. ओहो पुन्हा एकदा ब्लॉक केलाय. पंच वाईट दर्शवतात जरूर, परंतु चेंडू चांगला होता. शेवटचा बॉल आहे, कारण की दोन्ही बाजूला थोडासा प्रेशर असतो. डॉट बॉल काढण्याचा प्रयत्न राहतो, कारण की खूप महत्त्वपूर्ण चेंडू आहे हा दोन्ही टीमसाठी. पुन्हा एकदा हॅप ट्रॅकर उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे डीपला. ओ चांगला एफर्ट राहिला जरूर, चांगला बॅकअप राहिलाय त्या ठिकाणी. तीन धावा निश्चित स्वरूपात धावून कंप्लीट केल्या आहेत. जर क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर टॉम अँड जेरीचा खेळ चालला होता आणि की अगदी प्रेक्षकांच्या देखील नजरा चालल्या होत्या, परंतु खूप चांगले धावले दोघे आपल्या संघासाठी. 3 धावा निश्चित स्वरूपात येत आहेत. जर धावफलक पाहिलं, जर पहिल्या डावा अखेरीस 41 आणि 42 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे शेडगेवाडी संघाबरोबर 41 धावा झालेत. 42 धावांचं टार्गेट असेल. टॉस का बॉस मध्ये टॉस केला जाईल, जिथे जोडले जातील मायक्रोफोनवरती आमचे डीडी सर. दोन्ही कर्णधारांनी टॉससाठी टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहायचं आहे. हॅलो चेक. येस आपण पाहिलं मत्रेवाडी आणि जिद्दी मराठा शेडगेवाडी या दोन संघांमध्ये मॅच झाली आणि या मॅच मध्ये अमित मत्रे यांनी 1 साइड झुंज आपल्या संघासाठी देताना पाहायला मिळाला.
चला आपण जाऊया JK11 निगडे आणि सहारा चाळकेवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेच यायचे. चला या पोलाड आपण पाहतोय आजचे आयोजक JK11 या लगेच कर्णधार पाठवा. चाळकेवाडी संघ आपला कर्णधार पाठवा लगेच. चाळकेवाडी संघ एका बाजूला आजचे आयोजक आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सहारा चाळकेवाडी असा हा सामना असेल. दोन मातब्बर संघ आमने सामने लढणार आहे. यस सन्माननीय बाळासोदादा कदम आपल्याला विनंती करतो की आपण टॉससाठी यायचं आहे. आपला टॉस आहे, आपल्या गावचा टॉस आहे. आपल्या गावची टीम या ठिकाणी खेळणार आहे. त्यांना सपोर्ट करण्यासाठी आपण खास वेळात वेळ काढून या ठिकाणी आलायत. बाळासो साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस आणि आपण पाहू शकता टॉस का बॉस या मंचावर बाळासोदादा कदम, त्याचबरोबर एका बाजूला सहारा चाळके, दुसऱ्या बाजूला JK क्रिकेट क्लब निगडे JK11 आणि टॉस केला जातोय आणि छापा असा कॉल आहे आणि छापा यस टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? प्रथम गोलंदाजी करू. गोलंदाजी करण्याचा निर्णय. असे कोणते गोलंदाज आहेत? सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर नियोजन दमदार. 2 दिवस आम्ही पाहतोय की आपण आणि आपले सर्व टीम या ठिकाणी या आयोजनासाठी जवळजवळ 2 दिवस नाही तर पूर्ण 2 महिन्यापासून आपण हे नियोजनासाठी प्रयत्न करतायत. तर कोणते असे गोलंदाज असतील आणि फलंदाज असतील त्यांच्यावर तुमचा भरोसा असेल? नक्कीच गोलंदाजमध्ये मी स्वतः आहे, अजय आहे, आकाश आहे, प्रणव आहे आणि मंगेश आहे. याच्यामधले 4 बॉलर यूज करू आम्ही. आपण समोरील संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण घेतलंय. कितपत टार्गेट देताल? सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर 80 सर्वोच्च धावसंख्या या मैदानावर झाली आहे. तुम्ही कितपत टार्गेट देताल? कमीत कमी 50-55. कोणते असे 2 फलंदाज ज्यांच्यावर धुरा असेल? महेश दादा आहे, मी प्रवीण दादा आहे. येस देऊयात दोन्ही संघांना शुभेच्छा. आणि न्यूज फ्रॉम द सेंटर JK11 वन द टॉस, इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट, ओव्हर टू कॉम्बॉक्स, जिथे जोडले जातील तुम्हा सर्वांचे लाडके पश्चिम महाराष्ट्रातील एक सुमधुर आवाज भरत जाधव सर. धन्यवाद. धन्यवाद DJ सर, DD सर. नुकताच टॉस झाला आणि निगडे संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. जाऊयात चालू असलेल्या मॅचमध्ये जिथे प्रथम बॅटिंग करत असताना मथरेवाडी या संघाने 41 धावा उभारल्यात आणि 42 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे शेडगेवाडी या संघाकडून. शेडगेवाडी संघाकडून सलामीला ची जोडी जी मैदानात उतरली आहे. शुभम कदम आणि विनोद कदम. अतुल गोलंदाजी ट्रॅक वरती. राउंड द विकेट लेफ्ट हँडेड गोलंदाज त्याला आपण पाहतोय आणि अनुभव आहे पॉवर प्लेच्या षटकाचा कशा प्रकारे हाताळायचा. अजयला आपण पाहतोय कॉर्नर ठेवलेला आहे. विनोद यांच्यासाठी थोडासा वाईडिश ठेवलेला आहे लॉंग ऑन पासून आणि एक मिड विकेट डीप मिड विकेट ठेवला गेलेला आहे आणि स्क्वेअर लेग मिड ऑन उभा केलेला आहे. पहिला चेंडू येतोय, पाठलाग करायचा आहे 42 धावांचा. आमचे पंच त्यांचं करूयात आभार आणि करूया सुरुवात या दुसऱ्या डावाला. प्रति ओव्हर 4 मिनिट आम्ही दिलेले आहेत. प्रत्येक षटकाला याची नोंद घ्यायची. पहिलाच बॉल, पहिलाच लॉफ्ट केला आहे, फटका खूप हवेत आहे, कॅच पकडली जाते. अक्षयने पहिल्या चेंडूवरती कॅच पकडलेला आहे. अतुलने फर्स्ट ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे. विनोद बाद.
पहिल्या चेंडूवरती फर्स्ट ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे. ह्यूज विकेट, एक मोठी विकेट प्राप्त झालेली आहे मत्रेवाडी संघाला. परंतु पाहायला गेलं तर नंबर 3 वरती अभि आलाय. इनिंग्स बिल्ड करावी लागेल विजय मिळवायचा असेल तर, कारण की महत्वाचा फलंदाज बाद झालेले आहे. ओ पुश केलाय पॉइंटला, चांगला क्षेत्ररक्षण राहिलाय. सुरेख क्षेत्ररक्षण अक्षय याचं पॉइंटला उभा आहे तो, आणि त्याचं ते आवडीचं ठिकाण आहे पॉइंट. 2 डॉट बॉल आलेत. अतुल चांगला खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे मत्रेवाडी गावातील, आणि गावाची जिम्मेदारी घेऊन खेळत असताना आणखीन एक डॉट बॉल येतोय. पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट, त्यानंतर डॉट, हा देखील डॉट. अजून धावाचा श्री गणेशा झालेला नाहीये शेडगेवाडी संघाचा. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, पंच केलाय. ओहो, कॅच ड्रॉप होते, कॅच ड्रॉप होते आणि धावाचा श्री गणेशा देखील होते. 2 धावा, आणि अतुलचा एफर्ट पहा, अगदी जंप मारू त्याने बॉल कॅरी केला. अगदी सोपी झेल ड्रॉप होते. सचिन होते चेंडू खाली, ट्राय चांगला राहिला जरूर, परंतु कॅच ड्रॉप होते. धावफलक खुलं होते शेडगेवाडी संघाचं. 2 बॅकफुटला गेले, पंच केलाय. आणखीन एक चांगला चेंडू, डॉट बॉल येतो. सबमरीन राहिला यावेळेस, अतिरिक्त बाउन्स नाहीये अतुलच्या या गोलंदाजीवरती. आणि पाहायला गेले तर लेफ्ट हँडेड गोलंदाज असतात, यांची खूप महत्त्वाची डिमांड आहे टेनिस क्रिकेटमध्ये. लेफ्ट हँडेड गोलंदाजांना खूप मान सन्मान असतो. सहजासहजी चांगले गोलंदाज उभारत नाहीत, आणि अवघड जातात फलंदाजांना लेफ्ट हँडेड गोलंदाजांना खेळताना. ओ आणखीन एक चांगला बॉल, सबमरीन राहतोय. वाईडिश लाईन, डॉट बॉलने होते षटकाची सांगता. पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर शेडगेवाडी संघ 2 धावा 1 गडी बाद. देऊया आपल्या डीजे मास्टरला संधी. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सर्व चषक सौजन्य लाभलेला आहे, अलिशा सुधीर कदम आणि तक्ष सुधीर कदम सौजन्य. सुधीर बंडू कदम आमचे आधारस्तंभ, दादांचं या स्पर्धेमध्ये आगमन झालेलं आहे. दादांचं या स्पर्धेदरम्यान सहर्ष स्वागत. दुसरं षटक घेऊन संजय आलेत. संजय, संजू, या मुख्य अतिथी कक्षामध्ये आदरणीय माननीय सुधीर बंडू कदम आमचे आधारस्तंभ यांचं आगमन झालेलं आहे. साहेबांचं मनापासून सहर्ष स्वागत. ओ चांगला बॉल, चांगला लेग ब्रेक, डॉट बॉल, आणि व्हेरिएशन आहे संजूकडे. आणखीन एक चांगला बॅकफुटला गेले. हो चांगला ट्राय राहिला जरूर, फेकी देखील सुरेख, परंतु क्रॉस स्ट्रायकिंग एंडला फलंदाज डेंजर झोन मध्ये होता, परंतु सहजरित्या पोहोचतोय. एक धाव फलकावरती जोडली जाते. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. बापू त्यांच्या उजव्या बाजूला धावतायत, डीपला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण अनिल यांचं. एक अनुभवी खेळाडू आहेत, आणि मत्रेवाडी संघ म्हणजे आमचा आजोळचा संघ आहे. चांगले खेळाडू आहेत या गावातून, आणि आम्ही बालपण संपूर्ण या गावात घालवले. हो हो हो, लॉफ्ट केलाय, चांगला फटका जाईल डीपला, आणि पंचांचे बोट आकाशाकडे जात. त्याचा पॅटर्न वेगळा आहे, तो मारत नाहीये, तो तोडतो, आणि चांगली बॅटिंग, षटकार येतोय त्याच्या बॅटमधून.
बॉल बॉल पुरवायचा आहे. हा द्या. मत्रेवाडी गाव सह्याद्रीच्या दरीखोऱ्यात वसलेलं सुंदर गाव. ग्रामदैवत भैरवनाथ एक मोठी जत्रा असते चैत्र महिन्यामध्ये या गावची आणि संपूर्ण भाविक आणि पंचक्रोशीतील मुंबईवरून खूप सारे लोक जातात. जागृत देवस्थान आहे. फक्त मत्रेवाडीच गाव नाही, आपल्या असोसिएशनमध्ये जेवढ्याही टीमा खेळतात त्या सगळीच गावं सुंदर आहेत. निसर्गाने वरदान दिले या सगळ्या गावांना आणि ते गावं पण पंचांचा वाईट इशारा होते, गावं पण गावासारखी जपलेली आहेत. वृक्षारोपण असो, गावामधील सांस्कृतिक कार्यक्रम असो, शैक्षणिक कार्यक्रम असो, क्रीडा, या संपूर्ण गोष्टींचा मिलाप या संपूर्ण गावामध्ये आपण पाहतोय. स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव येते, ती जोडली जाईल मस्कर सरांच्या माध्यमातून. धावफलकावरती धावफलक पोहोचेल 13 या आकड्यावर. शेडगेवाडी गाव हे देखील सुंदर गाव आहे. अगदी संपूर्ण गावातील ग्रामस्थ चांगले. हो, चांगला बॉल होता. टेनिस फटका मारण्याचा प्रयत्न जरूर. षटकाचे होते सांगता डॉट बॉल येतोय. 13 धावा 2 षटकानंतर आपण पाहतोय 13. विनोद कदम यांची महत्वाची विकेट प्राप्त झाली होती. पहिल्या चेंडूवरती अगदी 0 वरती बाद झाले होते. गोल्डन डकचा शिकार झाले आणि त्यानंतर या मॅच मध्ये पकड मजबूत केलेली आहे मत्रेवाडी संघाने. शेडगेवाडी गाव म्हटलं तर विठू माऊलीचं पारायण बसत्या गावात खूप मोठं पारायणाचं आयोजन असतं. आम्ही आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती आणि गावचं संस्कृती आणि परंपरा जपण्याचं कार्य संपूर्ण पाटण तालुका चांगल्या पद्धतीनं करत असतो. डॉट बॉल येतोय, पहिलाच बॉल डॉट येतोय. आम्ही आलेत. आम्हीच्या समोर बाहुबली आहे ज्याच्या बॅटमधून षटकार आलाय. आप ट्रॅकर पाहायला गेले तर खूपच बाहेर वाईट पंचांचा इशारा येतोय. 14 धावा धावफलकावरती लागलेत. आणखीन एक वाईट बॉल. एक्स्ट्राच्या आणखीन एक धाव जोडली जाते. शेडगेवाडी संघाला धावा येणं खूप गरजेचं आहे. 42 धावांचा पाठलाग करतायत. धावा धावफलकावरती लागलेत 15. अजून 27 धावांची अजून देखील गरज. मॅच ऑन आहे. मॅच अजून देखील दोन्ही बाजूला आहे. चला पंच स्पीडअप ठेवायचा आहे. प्रत्येक षटकासाठी 4 मिनिटाचा आम्ही कालावधी दिलाय. मत्रेवाडी संघ जर पाहिले गेले तर पहिली ज्यावेळेस अध्यक्ष चषक झाला त्यावेळेस 76 धावा अबोव 76 उभ्या केल्या होत्या आणि गोलंदाजी करत असताना थोडासा कमी पडला. त्यामुळे पूर्ण अभ्यास करून या स्पर्धेत उतरला यावेळेस अमित. पुन्हा एकदा पुन्हा एकदा खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. वाईड +1 2 धावा येत आहेत. 17 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 17 फेब्रुवारी 1984 AB डिलर्स यांची जन्मतारीख. हो, चांगला बॉल. यावेळेस कमबॅक केलाय. डॉट बॉल येतोय. ओ, फटका खूप उंच गेलाय. अनिल आहे. अजय त्याला प्रोटेक्शन देतोय जरूर, परंतु कॅच ड्रॉप होते. बाहुबलीची कॅच होती. कॅच ड्रॉप होते. दुसरी कॅच या क्षेत्ररक्षण करत असताना मत्रेवाडी संघाकडून ड्रॉप होते. 2 धावा या जोडल्या जातील धावफलकावरती.
धावफलक 19. सोडून दिलाय पुन्हा एकदा खूपच बाहेर पंच वाईट दर्शवत आहेत. 20 धावा धावफलकावरती. 22 धावांची अजून गरज आहे. मॅच दोन्ही बाजूला आहे. शेडगेवाडी संघ प्रयत्न करतोय तर पुन्हा एकदा वाईट बॉल. ओहो, खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. 21 धावा धावफलकावरती. 5 वाईट बॉल हाताळलेत. एक्स्ट्राच्या धावा जर पाहायला गेलं तर अजून 21 धावांची गरज. आणखीन एक वाईट बॉल येतोय. पाहायला गेलं तर 3च बॉल हाताळले गेलेत या षटकामधले आणि उर्वरित पाहायला गेलं तर वाईट बॉल खूप हाताळले गेलेत. धावफलक पाहतोय आपण 22 या आकड्यावरती. आता मात्र या मॅच मध्ये पूर्णपणे शेडगेवाडी या संघाने जोम धरलाय. पूर्णपणे इन झालेत. ओहो, काठी काढले. थोडासा ब्रश होऊन जातोय स्टंप वरती. ह्यूज विकेट बाहुबली बाद होत असताना दिसतोय. फलंदाज बॅक टू दी डगआउट. वेलकम डीजे.
25 धावा धावफलकावरती, 5 चेंडू 17 धावांची गरज. ओ फुलटॉस बॉल होता, प्रॉपर फायदा घेता आलेला नाहीये. डिक्लेअरच्या स्वरूपात धाव जोडली जाईल. चार चेंडू 16 धावा, 3 षटकार मारायचे आहेत. 4 चेंडूवरती 4 चौकार देखील चालतील आणि 1 डॉट बॉल काढायचा मत्रवाडी संघाच्या या गोलंदाजाला अजयला. ऑटो मॅच यार, एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या मॅच साठी, कारण की दोन्ही संघांनी दोन्ही बाजूने एफर्ट लावलाय. ओ चांगला बॉल, या वेळेस चांगली लेंथ, डॉट बॉल येतोय, महत्वपूर्ण डॉट बॉल येतोय. टाळ्या वाजतायत अजय साठी. जे दर्शक जोडलेले आहेत GTC लाईव्ह यांच्या माध्यमातून ऑनलाईन, त्यांचं देखील सहर्ष स्वागत या मॅच मध्ये, कारण की दोन्ही टीमने चांगला एफर्ट लावला आतापर्यंत या मॅच मध्ये. 3 चेंडू 16 धावा, 3 चेंडूवरती 3 षटकारच आता मारावे लागतील. ओहो चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. आता मात्र या मॅच मध्ये संपूर्ण विकेट घेतलेली नाहीये. 1 रन येते. 2 चेंडू 15 धावा. खूप महत्वाचा चेंडू आहे हा दोन्ही टीमसाठी. एक चांगली फेअर डिलिव्हरीची वाट पाहतोय मत्रवाडी संघ, तर एका षटकाराची वाट पाहतोय शिडगेवाडी संघ. अजय चला मॅच ऑन करायचे, चालू ठेवायचे, मॅच थांबवायची नाहीये. बायची रन नाहीये. धन्यवाद पंच, चाणाक्ष आहेत पंच. हा देखील डॉट बॉल जोडला जाईल, म्हणजे 16 धावांची गरज. 2 चेंडू. ओहो हा देखील सुरेख चेंडू. वेग आहे, राईट टाइम सिम गोलंदाज. का बोलवलंय अजयला, याचं उत्तम उदाहरण आहे. चांगली लाईन लेंथ आणि टप्पा हलवलेला नाहीये. एकाच टप्प्यावरती चेंडू हाताळणं हे राईट टाइम सिम गोलंदाजाचे चांगली गुणवत्ता असते. प्रॅक्टिस लागते या गोलंदाजासाठी, कारण की जो पेसरचा जमाना होता तो गेला. मीडियम पेसर खूप गरजेचे आहेत टेनिस क्रिकेटमध्ये, आणि हा गोलंदाज भरून येतोय या मॅच मध्ये. आणखीन एक चांगला बॉल येतोय, डॉट बॉलने होते सांगता, आणि विजयाचे शिलेदार ठरतोय तो म्हणजे मत्रेवाडी संघ. हार्ड लक बॅड लक जिद्दी मराठा शेडगेवाडी, तुम्ही देखील चांगलं खेळलात, परंतु विजय यावेळेस मात्र मत्रेवाडी संघाच्या पदरामध्ये पडला. राम मत्रे यांनी या षटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं. ते पारितोषिक ऑनलाईन कॅश दिलं जाईल उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते. अजय याला फिर अजय यायचंय, आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच दिला जाईल